शाहू फुले आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी, राष्ट्रमाता जिजाऊ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून आज आटपाडी नगरपंचायत आटपाडीच्या वतीनं तुम्हाला सर्वांचा अभिमान, सर्वांचा स्वाभिमान, गोर गरीब, उपेक्षित, वंचित, अडलेले, नडलेले, खचलेले, पिचलेले या सर्वांचं हक्काचं व्यासपीठ आटपाडी तालुक्याचे भूमिपुत्र, जत तालुक्याचे विकासपुत्र आणि ज्यांच्यासाठी ज्यांच्याकडं अपेक्षेनं महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून वाड्या वस्तीवरून खानदेश, मानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई, कोकण या सर्व भागातून एक अपेक्षेची आस लावून आपल्या प्रश्नाला न्याय देणारा नेता म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे आपल्या सर्वांचे आणि विशेषतः महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचे 288 मधील सर्वात लाडके आपल्या सर्वांचे दमदार आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं आज आटपाडी नगरपंचायतच्या वतीनं खरं तर या प्रांगणामध्ये सायंकाळच्या प्रहरी त्यांचा यथोचित सन्मान होत असताना या सन्मान सोहळ्याचे साक्षीदार म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्या या नगरपंचायत पूर्वी ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचे दीर्घकाळ सरपंच पद भूषवलेले वयाच्या 86व्या वर्षी सुद्धा एक मोठ्या क्वेश्चन आणि एक तरुण, ज्या तरुणाची राजकारणामध्ये एंट्री होते आणि लोक त्यांना लोकवर्गणीतून 4 चाकी गाडी भेट देतात आणि त्या 4 चाकी गाडी पहिली गाडी दिल्यानंतर ज्याचा सन्मानानं नारळ फुटला असे आपल्या आटपाडी नगरीचे माजी ग्रामपंचायतचे सरपंच, माजी सरपंच आदरणीय शिवाई तात्या, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस महामंत्री विलासरावजी कळेबार या ठिकाणी आपल्या नगरपंचायतचे गटनेते नगरसेवक ऋषिकेश भैया देशमुख, त्याचबरोबर या आटपाडी पंचायत समितीला नूतन पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांच्या गळ्यात निंबोडे जनातून फार असे आमचे समितीवर जयवंतभाऊ सरगर आणि त्याचबरोबर माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना माडगुळे पंचायत समिती गणातून या ठिकाणी महेशजी देशमुख आहे, डॉक्टर जयंतजी पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातले नेते विष्णुपंतजी अर्जुन, पैलवान जाधवजी आहेत, विनायकरावजी पाटील, त्याचबरोबर मनोज कुमार पाटील, आपल्या नगरसेविका राधिकाताई गावंडे, मनीषाताई पाटील, बबलू, त्याचबरोबर नाताजी उपस्थित समोर शेट्टींचा या सन्मान सोहळा पाहण्यासाठी, खास आवर्जून शेट्टींना शुभेच्छा देण्यासाठी सर्व पत्रकार मित्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि शेतीवरती प्रयत्न करणारे सर्व आटपाडीवासीय, आज आपण सकाळी शेतींची भेट झाली आणि सध्या महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन सुरू आहे मुंबईमध्ये आणि या धावपळीमध्ये शेतींचा सन्मान सोहळा घ्यायचं आमच्या सर्व नगरसेवकांनी निश्चित केलं होतं, परंतु शेतींची वेळ आपल्याला कधी मिळणार याची मात्र प्रतीक्षा होती। योगायोगाने सकाळी साहेबांची भेट झाली आणि साहेबांना विचारलं, साहेब आज आणि उद्या सेशनला सुट्टी आहे,
तर नगरपंचायतच्या वतीनं आटपाडी नगरीच्या वतीनं आपला सन्मान सोहळा आम्ही आयोजित करतोय. आपली सुनिश्चित वेळ आम्हाला मिळाली तर बरं होईल. साहेबांनी सांगितलं कधी घेणार आहात, तर आम्ही म्हटलं आजही चालेल आणि उद्याही चालेल. हे काय म्हणजे एखाद्या वेळेस फास्ट टायमिंग असं केलं म्हणजे ज्या पद्धतीनं निर्णय क्षमता ज्यांची गतीची आहे, विकासाचा दृष्टिकोन गतीच आहे आणि अल्पावधीत म्हणता येणार नाही, पण जवळजवळ 2007 सालापासून संघर्ष त्यांच्या पातळीला पोचलेला आहे आणि हा संघर्षाला संकटांना पायदळी तोडवत महाराष्ट्राच्या राज्य उपाध्यक्षपदी या आटपाडीचा आम्हाला देशाचा झेंडा ज्यांच्या माध्यमातून फलकला असे सन्माननीय आदरणीय आमदार पडळकर साहेबांचा हा कौतुकाचा सोहळा या ठिकाणी करत असताना खर तर माझ्यासारख्या एका सामान्य आटपाडी नगरपंचायतचा पहिला नगराध्यक्ष होण्याची संधी आदरणीय पडळकर साहेब, आदरणीय बापू साहेब यांच्यामुळे मिळाली आणि हा इतिहासातला पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं आम्हाला या आटपाडी नगरपंचायतची सेवा करण्याची संधी आदरणीय आमदार साहेब तुमच्यामुळे खरं तर आम्हाला मिळाली. आज पडळकर साहेबांचा आदर्श घेऊन, पडळकर साहेबांची प्रेरणा घेऊन, पडळकर साहेबांच्या शुभेच्छा ज्यांच्या पाठीच्या आहेत ते स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये असंख्य करून तयार होत आहे. असंख्य ठिकाणी कोण पंचायत समितीला, कोण जिल्हा परिषदला, कोण नगरपंचायतला, कोण महानगरपालिकेला, कोण जिल्हा परिषदला असे महाराष्ट्रावर ज्यांचा स्पर्श म्हणजे म्हणतात ना लोखंडाला परिसराचा स्पर्श झाला की त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तसं तमाम महाराष्ट्रातल्या अनेक जे राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याची भावना घेऊन पुढे येत आहे ज्यांचा स्पर्श पडळकर साहेबांची झाला त्यांच्या जीवनामध्ये राजकीय नक्कीच पदरात पडलेला आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. पडळकर साहेबांच्या माध्यमातून आज अखंड महाराष्ट्र पायदळी तोडत असताना मला तर वाटतं 288 विधानसभेच्या आमदारांमध्ये सर्वाधिक गतीनं काम करणारं नेतृत्व कोण असेल, सर्वाधिक लोकांना न्याय देणारं नेतृत्व कोण असेल आणि गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत अन्याय दूर करणारं नेतृत्व कोण असेल तर ते तुम्हाला आपल्या मानवीय वैभव म्हणजे आदरणीय पडळकर साहेब आहे. कधीच मॉडेल बंधूंनो, राजकारणामध्ये अनेक चळवळ येत असतात परंतु अनेक चळवळ न डगमगता, न थकता, न जमता कार्याने पुढे जाणार आपल्या या मातीमधलं हे रत्न आपण भविष्य काळामध्ये सुद्धा जोपासण्याची गरज आहे. आज जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये मोठी पार्टी म्हणून असणारी भारतीय जनता पार्टी आणि मोठ्या या जगातल्या मोठ्या पार्टीचं महाराष्ट्राचं उपाध्यक्ष मिळणं ही तुम्हाला सर्वांची, सर्व आटपाडीकरांची, सर्व मानदेशवासियांची खरं तर एक मोठी या ठिकाणी गोष्ट आहे. तर आदरणीय पडळकर साहेबांना भविष्य काळामध्ये आज कोणाचंही काम असो आणि साधा एक कॉल जरी केला, पडळकर साहेबांचं नाव जरी नुसतं सांगितलं परस्पर तरी सुद्धा वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये साहेब तुमच्या नुसतं नाव सांगितलं तर सुद्धा काम करतो. म्हणजे प्रशासनामध्ये या ठिकाणी जबरदस्त गरज असणारे व्यक्तिमत्व, परंतु जर प्रशासन व्यवस्थित चालत असेल तर त्यांच्या पाठीशी ठामपणे राहणारं व्यक्तिमत्व पडळकर साहेब आहे. म्हणजे जनता आणि प्रशासन या दोन्हीची सांगड घालून आज आपण बघतोय जर मतदारसंघामध्ये निधींचा पाऊस राज्य शासनाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या ताकदीवरती जर या कायम दुष्काळी म्हणून हिणवला जात होता त्या दुष्काळी तालुक्यावरती निधींचा पाऊस पडतोय तर मला नक्की खात्री आहे आमदार साहेब आणि बापू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, आदरणीय सन्मान्य आमदार साहेबांचे सन्मित्र ग्रामविकास मंत्री जयभाऊ आहेत आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्राची कमान ज्यांच्या हातामध्ये आहे ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ हे आपल्या आदरणीय आमदार पडळकर साहेबांची एकदम जवळचे स्नेह संबंध असल्या कारणानं मला खात्री आहे ज्या आटपाडी नगरपंचायतचा चेहरा मोहरा
येणाऱ्या 5 वर्षांमध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला रात्रीचा दिवस करून या ठिकाणी खुर्चीवरती बसवलंय. तर खुर्चीवरती बसवलेलं असल्या कारणानं आपल्या सर्वांच्या अपेक्षा ज्या इच्छा आहेत आपण निवडणुकीच्या काळामध्ये जे काही आठवणीकरांना स्वप्न दाखवली ती स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी राज्याच्या नेतृत्व त्याचबरोबर राज्यामध्ये सर्वांना एक लाडकाने हवा वाटणार नेतृत्वाच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच आता आमदार साहेब अधिवेशन चालू आहे. आता तुमची नुकतीच 4 दिवसापूर्वी निवड झाली आणि मग म्हटलं सर्वांबद्दल आपण मंत्रालयात कसं जायचं, काम कसं सांगायचं. तर खऱ्या अर्थानं आपल्या या मायभूमीचा सन्मान झाल्यानंतरच आम्ही आमदार साहेब मुंबईला फायली वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या फायली आपल्या आटपाडी तलावाचा पर्यटन केंद्राचा विषय असेल, आटपाडी शहरालगत जे वडापात्राच्या कडेला संरक्षक भिंतीचा विषय असेल. आता जी संरक्षक भिंत निर्माण झाल्या ती थोड्याच अंतराची आहे. आटपाडी नगर पंचायत हातीमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मोठा जो बाजार आटपाडीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आमचे सर्व नगरसेवक विशेषतः महेश भाऊ चांगले कष्ट घेत आहेत. ऋषीभाऊ सगळे नगरसेवक आपापल्या प्रभागामध्ये रस्ते, लाईट, पाणी याच्यासाठी झुंबड उडालेले आहेत. अनेक कामं सुचवलेले आहेत आणि नक्कीच साहेब अधिवेशन चालू आहे तोपर्यंत नगरसेवकांचं आमचं शिष्टमंडळ तुमच्या मार्गदर्शनाखाली बापूसाहेब त्या ठिकाणी मुंबईला असतील तर तुमच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याचे विषय, ऊर्जेचे विषय म्हणजे लाईटचे बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट 17 प्रभागामध्ये उपलब्ध नाही. त्या संदर्भाने असं वेगवेगळ्या विविध योजना आहेत. त्या विविध योजनांसाठी निधी तुमच्या नक्कीच माध्यमातून आपल्या आटपाडीकरांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आणि आटपाडी हे आमदार पडळकर साहेब आहेत, बापू साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली एक महाराष्ट्रामध्ये एक रोल मॉडेल म्हणून आपली नगरपंचायत कशी बनेल असा आम्ही ध्यास घेतलेला आहे. आणि तो नक्कीच ध्यास तुमच्या सहकार्याशिवाय पूर्ण होणार नाही याची खात्री आहे आणि आम्हाला विश्वास आहे. नक्कीच ज्या आटपाडीचं नाव तुम्ही भूमिपुत्र म्हणून निर्मित तुम्ही या सगळ्यांचा आम्हा सगळ्यांचा सन्मान केलाय. या निवडणुकीच्या माध्यमातून काही चढउतार होत असतील परंतु जर देवभूमी म्हणून आपण जो फुलं आणली आणि जगभरची जनता खरी देवासारखी आहे. कारण त्या जगभर जनतेनं आपला हिरा पारखला आणि म्हणून आपल्याला सुद्धा सन्मानाने आणि अभिमानानं महाराष्ट्रात कुठेही हिंसा फिरता येते. नुसतं नाव जरी सांगितलं पडळकर साहेबांच्या गावात आहे तरी सुद्धा एखादा टोलवरचा जे आडवा बेराकेट असते ते आपोआप वर होते आणि एवढी खात्री आहे. आणि नक्कीच या विकासाची जी काय आडवे येणारे अडथळे आहेत ते सन्मान्य पडळकर साहेब बापूसाहेबांच्या माध्यमातून या परिसराला चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. नेते मंडळी सुद्धा सज्ज आहेत. तुम्हाला सर्व आटपाडीकरांच्या इच्छा अपेक्षा या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच या निमित्तानं साहेबांच्या सन्मानाच्या सोहळ्याच्या निमित्तानं बोलतो. आणि पुन्हा एकदा आज परत तुम्ही पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये उपाध्यक्षपदी आपली निवड झाली. आपण मंत्री व्हावं म्हणून या आटपाडीतल्या तरुण युवकांनी विक्रांत पुजारी असतील, करण असतील, लवटे असतील अशा अनेक त्यांना सहकार्य करणारे आपले यशवंत भाऊ असतील, दादा मोठेकर असतील, चंदू खरे असतील, आम्ही त्या ठिकाणी बबलू जगताप सुद्धा साहेब पयाला एका दिवसात म्हणजे पंढरीचे वारकरी आटपाडीचे पंढरपूरचा प्रवास 3 दिवसाचा असतो परंतु या तरुणांनी फक्त एका दिवसात 7 किलोमीटरचं अंतर पायाला रात्री बघितलं तर बऱ्याच जणांचे गोळेवर सरकले होते. अनेकांना तरारून पायाला फोड आले होते. म्हणजे या तरुणांची जी भावना आहे यमातीची नाळ आहे याचं कारण तुमच्याशी जी बांधिलकी आहे तुमच्यावरती असणारं प्रेम आहे हे त्या तरुणांनी दाखवून दिलंय. आणि पंढरपूर पांडुरंग नक्कीच आज पक्षामध्ये प्रदेश उपाध्यक्षपद झाला परंतु खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांना आनंद तुम्ही ज्या मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस दिसाल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांना आनंद असेल. आणि याच आपल्या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सर्व आटपाडीकर नगरपंचायतच्या सर्व नागरिकांच्या बंधू भगिनींच्या वतीनं सर्व नगरसेवकांच्या वतीनं तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.